काय रे बाळा, किती दिवस स्वतःला असं कोसत राहणार? मनात एक मोठी इच्छा धरून तू खूप कष्ट करतोयस. अनेक देवांचे उंबरठे झिजवले, उपवास केले, तासनतास प्रार्थना केल्या, पण पदरात पुन्हा तेच अपयश आलं की मन खचून जातं ना. आज हा व्हिडिओ तुझ्यासमोर आलाय, याचा अर्थ तुझा संयम आता संपत आलाय आणि तुला एक योग्य दिशा हवी आहे. बाळा, हा संदेश दुर्लक्ष करून सोडू नकोस, कारण तुझ्या चमत्काराची वेळ आता खरंच जवळ आली आहे. पण तुझी एक चूक तुला यशापासून लांब ठेवतीये. तू मागतोयस खूप काही, पण तुझ्या साधनेत आणि सातत्यात तू कुठेतरी कमी पडतोयस. लक्षात ठेव, इच्छा तेव्हाच फळ देते जेव्हा मनाची जिद्द आणि मुखातील नामस्मरण एकाच लयीत असतं. तुला एक गुपित सांगतो, नीट ऐक. एक भक्त होता तुझ्यासारखाच प्रामाणिक, पण परिस्थितीनं त्याला पूर्णपणे घेरलं होतं. त्यानं ठरवलं की तो रोज नामस्मरण करेल, पण संसाराच्या व्यापात आणि रोजच्या दगदगीत त्याचं लक्ष विचलित व्हायचं. तो जप विसरायचा आणि मोजणी चुकवायचा, त्यामुळे त्याचं कामही अधुरं राहायचं. शेवटी त्यानं एक मार्ग शोधला. त्यानं एका डिजिटल काउंटरचा आधार घेतला. यामुळे काय झालं माहिती आहे? त्याचं लक्ष इकडे तिकडे जाणं थांबलं. त्याची एकाग्रता वाढली आणि तो बिनचूकपणे जप करू लागला. जसा त्याचा संकल्प पूर्ण झाला, तसे त्याच्या आयुष्यातील बंद दरवाजे आपोआप उघडले गेले. बाळा, अध्यात्मात संख्या आणि साधना याला खूप महत्त्व आहे. तुझ्या आयुष्यातील गरिबी, घरातील कटकटी आणि डोक्यावरचं कर्ज, हे सगळं एका क्षणात भस्म करण्याची ताकद फक्त स्वामी नामात आहे. मी मार्ग आधीच तयार केलाय, तुला फक्त विश्वासानं त्यावर चालायचंय. आजपासून पुन्हा एकदा नव्या आशेनं कामाला लाग. काळजीत बसण्यापेक्षा नामाचा आधार घे. नामस्मरणाची साधनं जवळ बाळग आणि तुझ्या बोटांना स्वामी नामाची सवय लाव. मग बघ, तुझं ते अशक्य स्वप्न मी कसं शक्य करून दाखवतो ते. जा, आता वेळ वाया घालवू नकोस. आजपासून तुझं नशीब बदलतंय. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझी भक्ती माझ्या चरणी अर्पण कर. तुझा हा एक शब्द माझ्यापर्यंत नक्की पोहोचेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.